जय वाघाचा एक व्हिडिओ समोर आलाय। जय वाघाचा हा व्हिडिओ तो बेपत्ता होण्यापूर्वीचा। या व्हिडिओमध्ये जय वाघाची शान पाहायला मिळते। जय वाघ किती दिमागदार आणि भव्य होता हे या व्हिडिओतून आपल्याला दिसतंय। मात्र आता बेपत्ता जय वाघावरून राजकारण रंगलंय। या प्रकरणी जय वाघ जिवंत असल्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा चुकीचा आहे। ते चुकीची माहिती देत असल्याचा आरोप भाजप खासदार नाना पटोलेंनी केला। बेपत्ता जय वाघा प्रकरणी मुनगंटीवारांनी गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। याचं नाना पटोलेंनी स्वागत केले। दरम्यान या प्रकरणी सीबीआय चौकशी होईलच, मात्र तोवर तातडीने सीआयडीची चौकशी करा अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली। पण या सगळ्यात मात्र या ओमद्या जनावराला नक्की शोधायला हवं, कारण हा वाघ खरंच या जंगलाची शान होता हेच या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे। जे प्रशासनाचे लोक समजा सांगत आहेत की त्याचं अस्तित्व आहे, तर कुठं आहे मग? तो हिमालयात आहे की पाकिस्तानात आहे की चायनात आहे हे त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगावं आणि खरं आहे ते स्पष्ट जनतेच्या पुढे येऊ द्यावं। नाहीतर या गोष्टीचं, आणि त्यांचं मी स्वागत करेल की त्यांनी या सगळ्या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची माननीय देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंगांकडे तक्रार केलेली आहे। ती मान्य व्हावी अशी माझी स्वतःचीच त्याच्यामध्ये इच्छा आहे। नाहीतर मी याच्या पुढे जाऊन अजून या सगळ्या घटनेचं मोका अंतर्गत, कारण की हे सामूहिक ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे। वन अधिकाऱ्यांच्या संदर्भात कदाचित त्यांच्या मनात शंका असेल की वन अधिकाऱ्यांना माहिती दिली तर जयच्या शिकारीचं प्रकरण हे वन अधिकारी कदाचित तिथं अडचणीत आणतील, आणि म्हणून सीबीआय हाच एक मार्ग आहे। आणि सीबीआयनी खासदार नाना पटोले यांच्यासोबतची माहिती घेऊन जय या वाघाची शिकार झाल्याबद्दल त्यांच्याकडे जे ठोस पुरावे आहे ते ठोस पुरावे आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहे। आणि मग जे संबंधित अधिकारी असतील, वन अधिकारी जे दोषी आहे त्या अधिकाऱ्यांना सेवेतून मुक्त करावं लागेल। आणि म्हणून मी माननीय पंतप्रधान मोदींना वेळ मागितली होती काल, पण माझी पंतप्रधान मोदींशी भेट झाली नाही। पण माझी भेट माननीय राजनाथ सिंग साहेबांशी झाली आणि आज मी मुख्यमंत्र्यांच्या वतीने सुद्धा सीआयडीची चौकशी ताबडतोब उद्यापासून सुरू करण्याचा आदेश घेतोय आणि सीबीआयची चौकशी परवानगी आल्यावर घेईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।